गेल्या काही दिवसापासून चर्चेमध्ये असणारी कॉकरोच जनता पार्टी आणि देशाचं सरकार यांच्यामध्ये जो काही संघर्ष चालला होता, तो संघर्ष संपूर्ण देशाने बघितला. मित्रांनो, रात्री 2 वाजता असेल, 3 वाजता असेल किंवा दिवसभरातून जेव्हा इंस्टाग्राम आपण ओपन करू त्यावेळेस प्रत्येक भारतीय फक्त एकच काम करत होता की कॉकरोच जनता पार्टीचा इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं आणि स्क्रोल करायचं आणि चेक करायचं की आता किती फॉलोअर्स वाढले. आणि बघता बघता हा फॉलोअर्सचा टप्पा 21 ते 22 मिलियनपर्यंत जाऊन पोहोचला होता. संपूर्ण देशातून कॉकरोच जनता पार्टीच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनवले जात होते. कॉकरोचचे लोगोज असतील किंवा कॉकरोच पाठीवरती घेऊन असेल किंवा मी स्वतःला कॉकरोच म्हणणं असेल, या सगळ्या गोष्टी देशातले युवक करत होते. या सिस्टमला प्रश्न विचारत होते. आणि अशातच एक भीती मात्र कायम वाटत होती. ती भीती अशी होती की कॉकरोच जनता पार्टीचा जो फाउंडर होता दिपके, याला जीवे मारण्याच्या धमक्या असतील किंवा हे इंस्टाग्राम किंवा ट्विटर अकाउंट असेल, एक्स अकाउंट असेल, हे हॅक होण्याच्या ज्या भीती होत्या, जे तो स्वतः व्यक्त करत होता, ह्या भीती ज्या पद्धतीने वाटत होत्या, त्या भीतीचा आज शेवट झालेला आहे. आणि शेवटी कॉकरोच जनता पार्टीचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे किंवा त्यांचं सोशल मीडियाचे जेवढे प्लॅटफॉर्म आहेत, एक्स अकाउंट असेल, त्यांचं प्रायव्हेट जे इंस्टाग्राम अकाउंट आहे किंवा त्यांचं जे दुसरं जे काही रिकव्हरी अकाउंट होतं, हे सगळे अकाउंट आता हॅक झाल्याची माहिती कॉकरोच जनता पार्टीच्या फाउंडरने दिलेली आहे. मित्रांनो, या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? या देशामध्ये जर आवाज उठवायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा नाराजी व्यक्त करायची असेल, तुमचे काही मुद्दे मांडायचे असतील किंवा लोकशाही पद्धतीने कुठलाही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी या कॉकरोच जनता पार्टीने केली नव्हती. केवळ सोशल मीडियावरती आपलं मत मांडत होते किंवा त्यांच्या भावना व्यक्त करत होते किंवा शिक्षण जो मंत्री आहे त्याचा इस्तिफा घेण्याच्या बाबतीत किंवा त्याचा राजीनामा घेण्याच्या बाबतीत जे त्यांचं काही एकत्र येत होते सह्याच्या माध्यमातून, हे सगळं करत असताना त्यांचे हे जे पेजेस आहेत ते हॅक करणं किंवा ते बॅन करणं, याच्या बाबतीत तुम्हाला नक्की काय वाटतं? या देशामध्ये आवाज उठवण्यासाठी किंवा तुमचे जे फंडामेंटल राईट आहेत ते केवळ संविधानापुरते मर्यादितच आहेत का, किंवा ते केवळ कागदोपत्रीच राहिलेत का, असं तुम्हाला वाटतंय का? हे सगळ्या बाबतीत तुम्हाला जे काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं आहे की त्यांचे सगळे पेजेस आता हॅक झालेले आहेत. त्याच्यावरून येणाऱ्या पोस्ट या कितीपर्यंत योग्य आहेत किंवा त्यांची गॅरंटी ह्या आपण देऊ शकत नाही की हे दिपकेनेच पोस्ट केलेले आहेत किंवा कॉकरोच जनता पार्टीचे जे कोणी आहेत त्यांनीच पोस्ट केलेत याची आपण खात्री देऊ शकत नाही, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्यांचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आता हॅक झाल्याची माहिती समोर येते.